मी बबन पांचाळ, एक वराडचा रहिवासी आहे आणि माझं वय आता जवळजवळ 59 वर्ष. या 59 वर्षात मी माझं ग्रामदेवत श्री वेताळ, महादेव, सातेरी, पावनाई, काळकाळी ही पंचायतांची देवस्थान आहेत, त्यांना आजपर्यंत मी मानत आलेलो आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे या सर्व आमच्या 12 वाडी आहेत वराडमधल्या, या सर्व 12 वाडीतील मंडळी आहेत ही ह्याच देवळा बसत आहेत. कारण इथं कुठलंही लिंग असू देत किंवा इथे अघोरी शक्ती होत नाहीये. याच्यामुळेच जो काय आमच्या या वेशीवर जो काय प्रकार चाललेला आहे, खरोखर हा प्रकार खूप घाणेरडा चाललेला आहे. सध्या प्रकरण आपल्या देशात गाजते आहे. त्याच्यात तर आपले मंत्री आहेत, खूप उद्योजक आहेत आणि ह्याच्यात सर्वसामान्य तर कुठेच दिसत नाहीये. पण इथं काय होत आहे, आमच्या ह्या गावामध्ये ज्या सावरवाडीमध्ये हा बंधू बाबा आलेला आहे, ह्याने ह्या सर्वसामान्याला वेठीस धरलेला आहे. हा मेन मुद्दा आहे इथला. कारण इथं कोणी श्रीमंत लोक नाहीत, श्रीमंत लोक येत आहेत अशी बातमी आहे ती मला वाटतं 11:30-12 नंतर येत आहेत तिथं रात्री. आणि बरेच जण ते पुरावे मागतायत त्या वाडीतले. आणि पुरावे आमच्याकडे तर सर्व आहेतच. आम्ही सरकार दरबारी ते पुरावे सादर केलेले आहेत. आमचे ऍडव्होकेट रुपेश कुरुळेकर म्हणा, व्हिक्टर डांटस, त्याचप्रमाणे आमचे बाळा चिंदरकर, ह्यांच्यावर सुद्धा तो बाळा आपला हा जो बंधू बाबा आहे तो आरोप करतोय. परोळेकरांना म्हणतो यांची डिग्री तपासावी लागेल. अरे तू डिग्री काय तपासणार? अरे तू संस्कृत बोलतोयस, किती वर्ष संस्कृत बोलताय? हा माझा एक तुला विषय आहे. तू शेती करण्यासाठी आलेलास की संस्कृत शिकण्यासाठी वराडमध्ये आलास? आमच्याकडे संस्कृतच्या शिक्षिका होत्या, मला शिकवत होते त्या शिक्षिका. आणि आज मी त्यांचं आवर्जून नाव घेईन, ते सिरसाट मॅडम. खूप उत्कृष्ट इथं आम्हाला संस्कृत शिकवायचे. असंही समजू नको की इथं संस्कृत कोणाला समजत नाही. अरे मोडी लिपी इथं समजणाऱ्या आमच्या व्यक्ती आहेत. माझी बहीण लागते ती देवयानी वयस्कर. तू संस्कृतचं तर बाजूला ठेव. संस्कृतच्या बऱ्याच वेळा मला खूप त्याने भाषण केलं, 2 तास भाषण केलं तिथं संस्कृत मध्ये. अरे संस्कृत भाषण करण्यासाठी तू इथं आलायस काय? लोकांना काहीतरी चांगलं दे. तू कृषीसाठी आलेलास इथं आणि काय केलंस तू? लोकांच्या जमिनी घेतल्यास, बरेच उद्योग इथे केलेस 5 वर्ष. त्यातले लोक म्हणतात की तुम्हाला 5 वर्ष कुठे होता तुम्ही? आम्ही म्हणत होतो हा शेती करतोय म्हणून आम्ही कांदा डोळा केला तिकडं. आम्ही त्याच्यात लक्ष घातलं आणि त्याच्यानंतर गेल्या वर्षापासून हा जो काय प्रकार झालाय तो उघडकीस आलेला आहे. तुझ्या अंगावर टॅचू आहे. हे टॅचू कशासाठी? आमच्या मंदिरामध्ये जे वारेसूत्र येत आहेत की आम्ही त्यांना आज पाया पडतोय, सर्व ग्रामस्थ तिथे पाया पडतायत. एकाच्या अंगावर तरी दाखवतो टॅचू आहे काय? कुठला असा भक्त आहे तो टॅचू काढून आपली भक्ती करतोय महादेवाची? असं अजिबात नाही. आणि म्हणून मी म्हणतो हा बंधू बाबा आहे. मी तर स्पष्टच बोलतोय. तिथले एकाने काल भाषण केलं तर म्हणतो एक पुरावा दाखव. अरे एक पुरावा कशाला? तुला 50 पुरावे देतोय. तू काय बाहेर काढणार त्याला? बाहेर आम्हीच काढणार आहोत. आणि हा वराड गाव तुला बाहेर काढल्याशिवाय राहणार नाहीये. आणि हे आम्ही ठाम निश्चयापर्यंत पोहोचलेलो आहोत. त्याच्यानंतरचा पुढचा विषय दुसरा एक बोलतोय, परत बोलतोय तिसरा मुद्दा त्याचा शेवटपर्यंत आलेला नाही. ते जाऊन दे. आमचा एकच विषय आहे, हा बंधू बाबाला तुम्ही गावातनं बाहेर करायचंय, वाडीतनं बाहेर करायचंय. आणि ही तुमची जबाबदारी आहे. आज आपण सगळे एकोप्याने नांदत असताना ह्या बंधू बाबामुळे आमच्या वराड गावामध्ये खूप क्लेश निर्माण झालेले आहे, आपापसात वाद निर्माण झालेले आहेत. आज गोंड्या गोविंदाने नांदलेला गाव हा एका बंधू बाबामुळे आज तुलसित झालेला आहे. इथं केव्हाही कुठलाही अनुचित प्रकार घडू शकतो हे प्रशासन दरबारी आम्ही कथित केलेले आहे. सर्व तसे पुरावे आम्ही प्रशासनाला दिलेले आहेत. अजूनही प्रशासन का एवढं निधीस्त आहे तेही मला कळत नाही. मला वाटतं 100% आमच्या बाजूने प्रशासन आहे आणि राहावं. कारण आम्ही दिलेले एव्हिडन्स हे खरे आहे. आणि म्हणूनच सांगतोय सर्वांना, त्याने एक नावं घेतली, हडपेवाडी घेतली, कुसरवेवाडीचं नाव घेतलं, त्याच्यानंतर कावळेवाडीचं नाव घेतलं. अरे तू 4 वाडीची नाव घे, सावरवाडीचं 100% घे, पण सावरवाडची जे व्यक्ती आहेत त्यांची नावं घे ना. एक ठराविक व्यक्ती तुझ्या बरोबर आहे, बाकी कोणी नाही. बरं तू कुठून आलायस? तू इथला नाहीयेस. तुझ्या बरोबरचे लोक इथली नाहीयेत. कुठलाही तुझा पुरावा ग्रामपंचायतीमध्ये नाहीये. तुझं आधार कार्ड ग्रामपंचायतीमध्ये नाहीये. आणि असं असताना आमच्या गावामध्ये येऊन तू क्लेश निर्माण केलेला आहेस. त्याच्यामुळे आमचं एवढंच सांगणं आहे, मी सर्व गावकऱ्यांच्या वतीने सांगतोय, तुम्ही आणलेले आहे जे काय आणलेले आहे ते मी त्याला स्फटिक लिंग म्हणूच शकत नाही. कारण ते लिंग नाहीच आहे. तुम्ही कुठून आणले त्याचेही पुरावे आमच्याकडे आहेत. कारण ते हिमालयात आणले म्हणून सांगताना मग व्हिडिओ तुम्ही का डिलीट केला? इंस्टाग्रामचा व्हिडिओ का डिलीट केला तुम्ही? कुठून आणले ह्याचे पुरावे आमच्याकडे आहेत.
आणि ते आम्ही सादर केलेले आहे प्रशासनाकडे गेलेले आहेत आणि प्रशासन त्याच्यावर योग्य ती कारवाई करेल याची आम्हाला गावातर्फे ग्वाही वाटते. म्हणजे 100% आम्हाला खात्री आहे की प्रशासन आम्हाला न्याय देणार आहे. आणि आता शेवटचं सांगतोय, हा उद्या रामनवमी आहे. रामनवमीला आम्हाला इथं कुठलीही गोष्ट वावग करायचं नाही. उत्सव आम्हाला मोठ्या उत्साहात साजरा करायचा आहे. त्याच्यामुळे सर्वांनी या उत्सवाला यायचं आहे. इथं कुठलाही गोंधळ गडबड होता कामा नाही एवढी तुम्हाला मी विनंती करतोय. काका, एकंदरीत तुम्ही आता जे सगळं काही बोललात त्याच्यानुसार एक मागे व्हिडिओ पण व्हायरल झाला होता. त्याच्यामध्ये त्याने औरंगजेबाच्या संदर्भात एक विषय काढला होता. त्याने औरंगजेबाची औलाद असं म्हटलं होतं. त्याच्या संदर्भात तुम्ही काय म्हणू शकाल? ज्या आपण महाराष्ट्रात राहतोय, कुणामुळे राहतोय? ही जी आमची मंदिरे उभी आहेत ही कुणामुळे आहेत? मला वाटतं सर्वसामान्यांना सर्वांना माहिती आहे. मला वाटतं ह्या बोधूबाबाला अजूनही माहिती नसेल. कारण ही जी आपली मंदिरे उभी आहेत ती माझ्या शिवरायांमुळे, महाराजांमुळेच उभी आहे. आणि तो औरंगजेबाचं नाव घेतोय म्हणजे त्याची किती अक्कल आहे? म्हणजे हा नक्कीच बोधूबाबा आहे ना. तिथं जर त्याने म्हटलं असतं की माझ्या शिवरायांचं हे शिवलिंग आहे, ज्याने एक म्हणजे उल्लेख केला असता तर ठीक होतं. तो औरंगजेबाचं नाव घेतोय मग ह्याची अक्कल किती आहे? अजून एक प्रश्न मला विचारायचा आहे. त्यांनी पहिल्या व्हिडिओमध्ये ज्यावेळी तो बसून बोलत होता त्यावेळी त्यांनी म्हटलंय की या ठिकाणी आलेल्या काही लोकांना किंवा इथल्या लोकांना या ठिकाणचा विरोध आहे. कारण का त्यांना या ठिकाणी बार बांधायचे होते किंवा काही गोष्टी करायच्या होत्या, त्यासाठी हे सगळेजण विरोध करतायत. तुम्हाला काय वाटतंय? असं काहीच नाहीये. जर बार बांधणारा असता, कुणी माणूस जर बार म्हणजे घ्यायचंच असेल किंवा घालायचंच असेल तो कुठेही घालू शकतो. माझ्याकडे उदाहरण आहे. ज्या ठिकाणी ग्रामपंचायतीने म्हणजे हरकत घेतलेली आहे तिथंही माझ्या माहितीप्रमाणे तिथं बार झालेलं आहे. इथलं जवळच उदाहरण आहे 12 किलोमीटरचं. मग ज्या व्यक्ती जवळ बारचं लायसन असेल तो थांबला नसता. मला सांगा, तुम्ही याच्यानुसार आता जे बोललात त्यानुसार जर तुम्हाला असं वाटत असेल की प्रशासनाकडे जे दिलेला पुरावा असतील किंवा जे काही गोष्टी आहेत तर तुमचा प्रशासनावरती किंवा संविधानावरती विश्वास आहेच, त्याचबरोबर तुम्ही या गावातील लोकांना काय आव्हान करू शकता? प्रथमतः बाबासाहेबांचं संविधान आहे, माझा पूर्ण त्या संविधानावर विश्वास आहे. प्रशासनावर विश्वास आहे. आम्ही सर्वच एव्हिडन्स दिलेले आहेत, पुरावे दिलेले आहेत, प्रशासनाकडे दिलेले आहेत. 100% आमच्या बाजूने ते काम करतायत अशी मला ग्वाही आहे. आणि गावाला मी एकच आव्हान करेन, खास करून जी तरुण पिढी आहे हे आता एक सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे आपले विचार प्रकट करतायत. त्यांना मी एवढंच आवाहन करतो, तुम्ही शांत राहा. जी आमची जाणकार मंडळी आहेत, गावकर मंडळी आहेत, आमच्याशी जे संलग्न आहेत, इतर गावातील लोक किंवा रुपेश परुळेकर म्हणा, व्हिक्टर डांटस म्हणा किंवा बाळा चिंदरकर, कारण बाळा चिंदरकरांचाही त्यांनी वेगळा मेसेज गावामध्ये पसरवला की इथं आले आणि ते तिथं गेले त्या मिटिंगला. उलट बाळा चिंदरकर हे त्यांना समजावण्यासाठी गेलेले. हा विषय चुकीचा आहे. त्यांनी पण आपल्या भाषणात सांगितले माझ्या देवापेक्षा कुठलाच देव मला इथं मोठा नाहीये, हे त्यांनी आवर्जून तिथं सांगितलंय. त्याचप्रमाणे रुपेश परुळेकरांनी सांगितलं, त्याचप्रमाणे व्हिक्टर डांटसांनी सांगितले की मी माझ्या देवाला मानतोय, तुम्ही आपल्या देवासोबत राहा. हे जे कोण आणले आहेत बोधूबाबा त्यांच्या नादी लागू नका. काही तरुण पिढी किंवा ठराविक माणसं त्यांच्या नादी लागलेली आहेत. मला त्यांनाही आव्हान करावं सारखं वाटतंय की आपण एवढी वर्ष, माझं आता एवढं वर्ष झालंय, वय झालंय, पण मला वाटतं 50 वर्ष आपण गुण्यागोविंदानं नांदतोय. तसेच आपल्या गुण्यागोविंदानं इथं नांदूया. वराड आपलं सुजलाम सुफलाम होऊ दे. तुम्ही म्हणताय कलिंगडाचे शेतकरी आपल्याकडे प्रगत शेतकरी आहे, 100% शेतकरी प्रगत आहेत. पण त्या प्रगत शेतकऱ्यांनाही मला एक आव्हान करायचं आहे की तुम्ही ह्या बोधूबाबाच्या नादाला लागू नका. हेच एवढं मी इथं आवर्जून तुम्हाला सांगेन. धन्यवाद. धन्यवाद काका.